जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9वा आणि ओवी क्रमांक 334 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. आणि त्यानंतर आपण श्लोक क्रमांक 22 त्याचाही आपण अभ्यास केला होता. बराच खंड पडला आहे आपल्या अभ्यासात. वळूया पुन्हा अभ्यासाकडे. मागच्या वेळेला विशेषतः 328 ते 334 असा ओव्यांचा अभ्यास आपण केला होता. हा जो 21 क्रमांकाचा श्लोक, ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्म मनुः प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. या श्लोकाचा सविस्तर अभ्यास, विचार, चिंतन आणि त्याच्यावरच्या ओव्या आणि गीतादीपस्तंभमधील परमपूज्य काकांचं विवेचन आणि त्या संदर्भाने आलेलं आधीच्या अध्यायातलं विवेचन, इतका सगळा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला होता. सकाम कर्म करणारे जे याज्ञिक, आणि मागच्याला आपण बोललो त्याप्रमाणे याज्ञिक असा विचार न करता सकाम कर्म करणारे आपण सर्वजण असं म्हणूया. ते जर सकाम कर्म करणारे असतील तर ते कितीही उत्कृष्ट कर्म करणारे असो, इथल्या भाषेमध्ये जणू काही त्यांच्या रूपाने यज्ञ संस्था प्रकट होते, अशा पद्धतीचं वर्णन आपण ऐकलं, माऊलींनी केलेलं. हे सर्व जरी खरं असलं तरी काय होतं, सकाम असल्यामुळे इह म्हणा किंवा परलोकातील भोगांच्या इच्छेने केलेलं ते कर्म असल्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते, स्वर्गसुख मिळतं. त्या स्वर्गसुखाचं सगळं वर्णन आपण ऐकलं. पण शेवटी काय होतं, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विषम. आणि मर्त्यलोक याचा अर्थ याच अगदी मर्त्यलोकात येतात असाही अर्थ न घेता खालच्या लोकाला सुद्धा ते जाऊ शकतात. आणि मग माऊलींनी सगळं वर्णन केलं आहे. मातेच्या, आईच्या उदररूपी कोठारात पिकून 9 महिने पूर्ण होईपर्यंत विष्ठेच्या थरात उकडून पुन्हा पुन्हा जन्मून पुन्हा पुन्हा मरतात. कशासाठी चाललं हे सगळं सांगणं, कशासाठी चाललेलं आहे, हे जे श्लोक भगवंत आपल्याला भगवंतांच्या मुखी आहेत, की हे सगळं ऐकल्यानंतर अगदी सुरुवात आधीच्या श्लोकात स्वर्गसुखाचं अत्यंत गोड वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा हे अत्यंत विनाशी आहे. कारण हे भोग आहेत आणि हे भोग जन्माला येतात, उत्पन्न होतात, निर्माण होतात, आणि जे जे उत्पन्न होतं, निर्माण होतं, जन्माला येतं, ते कसं असतं, विनाशी असतं. एक ना एक दिवस ते संपतंच. आणि अशा विनाशी फलाच्या मागे आपण धावू नये. तर आपण फक्त अविनाशी तत्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून साधना करावी, परमार्थ करावा, उपासना करावी, भगवंताची भक्ती करावी इत्यादी, हे सगळं सांगण्यासाठी हे श्लोक आहेत बरं का. लक्षात ठेवायचं, उद्देश विसरायचा नाही. नाही तर कधी कधी हरवून जातो उद्देश, कशासाठी चाललेला आहे. त्या स्वर्गाचं वर्णन वाचता वाचता, कारण काय असतं, आतमध्ये आवड त्याचीच असते. बाहेरही वर्णन ते तसं वाचलं की असं वाटतं, जसं मागच्याला म्हणालो, एकदा जाऊन यावंच वाटतं. की मला तर वाटतं होतं, तुमचं नाही माहिती मला, एकदा जाऊन यावंच. इतके छान भोग, काय वर्णन, वा वा, काय ते दिव्य देह, काय ते दिव्य भोग.
नाही, परत यावं लागतं. हे सांगण्यासाठी हे श्लोक आहेत. विनाशी आहे. मौलींनी कितीतरी त्या विनाशी किंवा अनित्यत्वाबद्दल कितीतरी ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहे, खरं सांगायचं झालं तर. म्हणून त्याच्या ठिकाणी तू हे धरू नकोस इथपर्यंत माऊलीने म्हटलेलं आहे अर्जुनाला, कारण ते अनित्य आहे. असो, हे सगळं ऋक, यजुस, साम या तीन वेदांनी सांगितलेली हौत्र, आद अध्वर्य, औदगात्र ही यज्ञकर्मे निष्फल आहेत आणि याकरता माझ्या वाचून दुसरे काही जाणू नकोस, मला एकट्याला जाणूनच तू सुखी होशील. हा मुख्य संदेश सुरू आहे सांगण्याचा. आणि शेवटची ही ओवी 334 क्रमांकाची या श्लोकावरची, ती नेहमीच्या पद्धतीने आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये प्रवेश करून देते आहे. अविनाशी फलाची प्राप्ती त्याच्या उद्देशाने, त्या हेतूनी. मागच्याला मी बोललो होतो का मला आठवत नाही, पण कर्माचे अनेक प्रकार आहे. त्याच्यामध्ये इष्टकर्म आहे, पूर्तकर्म आहे, दत्तकर्म आहे. बहुतेक बोललो होतो मागच्या वेळेला. ही सर्व कर्म कर्म करावीत. आता त्यांचं वर्णन करण्याचं हे स्थळ नव्हे. त्याचा तपशील जो आहे, इष्टकर्म म्हणजे काय, पूर्तकर्म म्हणजे काय वगैरे. पण आता पूर्तकर्मांमध्ये जसं समाजसेवा असं म्हणूया आपण आजच्या भाषेमध्ये, करावी. पण त्याचा उद्देश, की आज मी हे केलं तर पुढच्या जन्मामध्ये मला तसंच परत मिळेल. लोक बोलतात तसं, ऐकलेलं आहे मी. काय आहे ना थोडंसं, तसंही आता डिसेंबर महिना आलेला आहे, अमेरिकेबद्दल बोलतोय मी विशेषतः. इट इज कॉल्ड एज मंथ ऑफ गिव्हिंग. म्हणजे काय? मंथ ऑफ गिव्हिंग म्हणजे काहीतरी द्यायचं असतं. काहीतरी द्यायचं असतं म्हणजे त्याला शुद्ध मराठीमध्ये डोनेशन असं म्हणतात. मग ते देताना दोन उद्देश असतात. एक, टॅक्स ब्रेक. अनेकांचं मी पाहिलेलं आहे बरोबर, आणि ते तसं गणित करून त्या मर्यादेमध्ये बसेल एवढंच द्यायचं, कारण तेवढं दिलं तर टॅक्स ब्रेक आहे. बियॉन्ड दॅट इज पॉईंट ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. म्हणजे ते दान देतानाच मला त्याच्यातून काय मिळणार आहे या विचाराने दिलेलं नाही. द्यावं, मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, मला त्या विषयावर काही भाष्य करायचं नाही. फिलॉन्थ्रॉफी शुद्ध मराठीत पुन्हा, काहीच न करण्यापेक्षा तसं दिलेलं खरंच चांगलं आहे. पण त्या आपण हे दृष्टांत देण्याचं माझं उद्देश हा, की हेतूप्रमाणे फल ठरतं. मी आत्ता काही दान केलं, काही वस्त्रदान केले, काही धनदान केलं, तर पुढच्या जन्मी मला किंवा या जन्मात कधीतरी गरज पडली तर, कारण हो असं म्हणतात ते दिलेलं दान असतं ना ते परत येतं. ह्या अपेक्षेने मी दान देतो. म्हणजे काय, थोडक्यात माझ्या पुढच्या जन्माची सोय मीच करतो आहे. कारण भगवंत तथास्तु म्हणतोच आहे. त्यामुळे हे सगळं दानधर्म करणं, पूर्त कर्मामध्ये जसं ते नदीवरचा घाट बांधणं, झाडं लावणं इत्यादी सगळी ही कर्म करायचीच आहे. प्रश्न कोणत्या उद्देशाने तुम्ही करत आहात, आणि उद्देशाप्रमाणे, हेतूप्रमाणे त्या कर्माचं फल ठरतं. भगवंताची सेवा मला करायची आहे. एक उत्कृष्ट संधी भगवंतानीच मला आणून दिलेली आहे, की त्याचं कार्य आहे. दासबोध सांगतोय, करावं, देवाचं कार्य वाढवावं. देवळाचं कार्य, मंदिराचं कार्य त्याला देतोय मी. उलट देताना असं वाटावं वाईट, की अरे मी एवढंच देऊ शकतोय भगवंता. धर्मकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी, या उद्देशांनी देणं वेगळं, आणि मला टॅक्स ब्रेक मिळतो आहे, आणि तो मिळाला तरच मी देईन आणि तेवढंच देईन.
उद्देश चुकला, हेतू चुकला. आणि चुकली वर्म फेरा पडे. तेच वर्णन इथे आपण आत्ता ऐकलं. फेरा पडतो मग जन्म मरणाचा. आणि वर्मच चुकलं. त्या कर्माचा उद्देश चुकला. विनाशी फलाचीच अपेक्षा मी केली की मी दिल्यानंतर पुन्हा मला परत मिळेल. मग ते परत मिळण्यासाठी जन्म तर घ्यावाच लागेल. कारण मीच बीज पेरून ठेवलेलं आहे आता, की या उद्देशाने केलं. आणि ते येतं ही गोष्ट खरी आहे, शास्त्राने सांगितलेलंच आहे. पण त्या उद्देशाने कर्म करू नये. निष्काम सम्यक दर्शिन, हा जो निष्काम व पूर्ण ज्ञानी आहे तो असं कर्म करत नाही, हे सांगणारा पुढचा श्लोक जो आपण मागच्या वेळेला वाचला आणि त्याचा अभ्यास केला. अनन्यश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भरपूर विचार आपण त्याचा केला की अनन्य सर्व गोष्टींचा त्याग करून भगवंताशी एकनिष्ठेने राहून भगवंताचं चिंतन करणारे, त्याची उपासना करणारे, त्याची भक्ती करणारे, त्याचं ध्यान करणारे, असे जे भक्त असतात, अशाच भक्तांचा योगक्षेम मी चालवतो, भगवंत म्हणतात. आणि योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती, आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त झालेलं आहे त्याचा सांभाळ, त्याचं रक्षण, असा अर्थ आपण मागच्या वेळेला शिकलो. योग क्षेम. खूप विचार आपण त्याचा केला की जे भक्त भगवंताच्या भजनात इतके दंग झालेले आहेत, त्यांना दुसरा विषयच नाही. देह निर्वाहापुरती सुद्धा अहंकार शिल्लक नाही. देह निर्वाहासाठी सुद्धा त्यांची काही करण्याची इच्छा नाही. नाही ते जीविते मरणे वा आत्मनो गृधिम कुर्वन्ति हि केवलम एव भगवच्चरण ते. असा का विचार आपण मागच्याला केला होता, की असेल भगवंताची इच्छा तर नेलं त्यांनी तर जायचं, तयारी आहे. ना जन्माची न न जगण्याची इच्छा आहे, ना मरण्याची इच्छा. आता फक्त भगवंत माझात राहता, अखंड भगवंत, अखंड त्याचं अनुसंधान, अखंड त्याचं चिंतन, अखंड त्याची भक्ती, अखंड त्याचं ध्यान. इतकं की देहनिर्वाहाची सुद्धा चिंता नाही, काळजी नाही, लक्ष नाही. कोणीतरी त्यांना चार घास भरवावे, त्यांचा देह सुरू ठेवावा. मग ते चार घास भरवणारा कोण? ती भगवंतानी केलेली योजना असते. मग ते तुकाराम महाराजांची बायको असो, का स्वतः भगवंतानी येऊन गेलेली सेवा असो. अनेक संतांची चरित्र आपण पाहिलेली आहे. तो कारण आहे, त्याच्या डोक्यावरती ओझं चढतं. कोणाचं चिंतन सुरू आहे, कोणाची भक्ती सुरू आहे, कोणाचं ध्यान सुरू आहे. इतकं सर्वस्व ज्यांनी दिलेलं आहे भगवंताला, भगवंत म्हणतो मी त्यांची मग काळजी घेतो. त्यांना जे अप्राप्त आहे, आणि हा सगळा विचार आपण मागच्याला केला, थोडंसं खंड जास्त पडलाय म्हणून मी उजळणी थोडी लांबवतोय. अप्राप्तामध्ये व्यवहारातलं जेवढं गरजेचं आहे, अन्न वस्त्र म्हणा, निवारा म्हणा, काय देहाचा देह सांभाळण्यासाठी, ते अप्राप्त. अगदी त्या अप्राप्ताची व्याप्ती शेवटी भगवंताच्या, कारण अजून भगवंत जर अप्राप्त असेल तर तो प्राप्त होण्यापर्यंत, त्यांनी स्वतःला देऊन टाकण्यापर्यंत त्या योगक्षेमाची व्याप्ती आहे. आणि एकदा भगवत प्राप्ती झाल्यानंतर मग कोण देहाची चिंता करतोय? प्रारब्धाने टिकेल तितका टिकेल. ह्याला म्हणतात अनन्यश्चिंतयंतो माम. अनन्य, एकनिष्ठ, हे शब्द मागच्याच वेळेला मी बोललो होतो, गुळगुळीत झाल्यात वापरून आपल्याला. आपल्याला त्याचं गांभीर्य, त्याची खोलीच समजत नाही. अनन्य म्हणजे काय? अन्य काही नाही. एकनिष्ठ म्हणजे काय? त्याच्या जीवनाचं ध्येय फक्त भगवंत, असा जो असतो,
त्याला कशाची प्राप्ती होते? आपला मूळ विषय काय सुरू आहे? पुन्हा मी मगाशी म्हणालो, अविनाशी तत्वाची प्राप्ती होते. कारण हे जे बाकीचे आहेत, विनाशी गोष्टींचं मागणी करणारे, त्याची इच्छा करणारे, त्या हेतूने कर्म करणारे, त्यांच्या पदरी शेवटी काय येतं? दुःखच येतं. कारण भोग हे शेवटी दुःखातच परिणत होतात. मग ते सुखाचे असले काय आणि दुःखाचे असले काय? दुःखाचे असेल तर बोलायलाच नको. सुखाचे वाटतं की नाही? कितीतरी उदाहरणं देता येतील. आता पुन्हा सध्या मला इकडलेच उदाहरणं सुचतात आहे. का सांताक्लॉज दिसायला लागलं ना आता. डिसेंबर, ख्रिसमस काढली ट्रिप कुठेतरी सहल. आनंदात निघाले अगदी गाडी बिडी भरून सगळं सामान, मित्र मित्र सगळे. 10 मिनटं गाडी छान चालते, तेवढ्यात गुगल दाखवतो काय, रेड, कुठेतरी काय झालेलं आहे, अपघात, ॲक्सिडेंट, 2 तास ट्रॅफिक जॅम. निघाले कुठे? आनंदोत्सव साजरा करायला. सुट्टी आहे, मजा करू, असं करू, तसं करू. झाली सुरुवात. ट्रिपची सुरुवात, शुद्ध मराठीत सहलीची सुरुवात कशाने झाली? अपघात. नशीब आपला झाला नाही, दुसरा कोणाचा तरी. पण 2 तास, जो रस्ता 4 तासात जाणं अपेक्षित होतं त्याला लागले 10 तास. मुद्दा, असे अनेक दृष्टांत उदाहरण देता येतील आपल्या जीवनाचे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुखाचे भोग जरी असले तरी सुखाचा अंगरखा पांघरून दुःख छळी तसेच जगा, माऊली म्हणते. आणि ते पुन्हा संपणारे आहेत, ते बदलणारे आहे, ते अनित्य आहे, ते तर बोलायलाच नको. देखे अनित्य तयापरी, म्हणून तू अव्हेरी, सर्वथा संगुण धरी धनुर्धरा, माऊली म्हणते. देखे अनित्य तयापरी, म्हणून तू अव्हेरी, अव्हेर कर त्याचा. या विनाशी या ज्या गोष्टी आहेत त्याचा अव्हेर कर. मग काय कर? अनन्यश्चिंतयन्तो माम, एक एक भगवंतच फक्त अविनाशी आहे. मग भगवत प्राप्तीमध्ये दुःख का नाही हो? अहो, साधी गोष्ट आहे. हे जे बाकीचे विनाशी सगळे भोग आहेत त्याच्यामध्ये त्रिपुटी आहे, त्याच्यामध्ये भोगता आहे, त्याच्यात भोग्य आहे आणि भोग आहे. ही त्रिपुटी नसलेलं एकमेव तत्व अविनाशी. कारण आपण त्याच्याशी काय होतो? एकरूपच होतो. आणि म्हणून ते अविनाशी आहे. ते, कारण भगवंत उत्पन्न होत नाही, तो अखंड आहे, आहे आणि आहे. असा सगळा आशय या श्लोकाचा थोडक्यामध्ये आहे. आपण या श्लोकाच्या ज्या ओव्या आहेत त्याच्याकडे आता वळूया. थोडी जास्त उजळणी घेतली कारण बराच खंड पडला होता. काय विषय सुरू आहे एकंदरीत, पुन्हा एकदा त्याचं छान स्मरण व्हावं, त्याच्यामध्ये प्रवेश व्हावा. पुढे जाऊया. ओवी क्रमांक 335. तत्पूर्वी विसरलो मी. तत्पूर्वी या ओव्यांकडे वळण्याच्या आधी हा जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 22, त्याच्यावरचं गीतादीपस्तंभमधलं आपलं विवेचन, त्याचा अभ्यास झालेला नाही आहे. त्यामुळे आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला पहिले तो करावा लागेल, मग ओव्यांकडे वळूया. एकच श्लोक आहे, गट नाही आहे, त्यामुळे आपल्याला घ्यावा लागेल तो. अनन्य भक्ताचे वैभव सांगताना हा श्लोक अर्थ दिलेला आहे. जे माझी अनन्य भावाने सतत उपासना करतात व मत्पर असतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. आता त्याच्यावरचं परमपूज्य काकांचं विवेचन वाचूया. जे नाही ते मिळणे व मिळालेले सांभाळणे ही अनुक्रमे योगाची व क्षेमाची व्याख्या आहे. मग अशीच आपण विचार केला त्याचा. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्ताचं रक्षण म्हणजे क्षेम. आता भक्ताला भक्ती करणे शक्य व्हावे
यासाठी त्याचा व्यावहारिक योगक्षेमही देव आपल्या सामर्थ्याने क्वचित चालवितात. पण म्हणजे काकांचा एक एक शब्द महत्वाचा आहे नेहमीप्रमाणे. क्वचित चालवतात का? कारण क्वचितच असे भक्त असतात. मी मागच्याला जसं म्हणालो, भगवंताचे भक्त अनेक असतात, पण ह्या पद्धतीचे अनन्य, की ज्यांना भगवंताशिवाय दुसरा तरणोपायच नाही, फक्त भगवंत, देहाचा निर्वाहाचा सुद्धा विचार नाही, मी मगाशी म्हणालो तसं, म्हणून क्वचित. श्रीमान शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराजांना पाठविलेल्या भेटीची कथा प्रसिद्ध आहे. आता हा देवांनी परहस्ते केलेला व्यावहारिक योग आहे, पण तुकाराम महाराजांनी तो नाकारून त्याचा क्षेम होऊ दिला नाही. तुकाराम महाराजांनी ते सुद्धा नाकारलं. शिवाजी महाराजांनी पाठवला होता नजराणा, आपल्याला माहिती आहे कथा सगळी. पण तरीही त्यांचा योगक्षेम त्यांच्या पत्नीने चालवला. भंडारा डोंगरावरती माऊली घेऊन जायची नवऱ्याला आपले, 4 घास तरी त्यांनी खावे, कारण त्यांना देहाची काही काळजीच नाही. अखंड विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या पत्नीने त्यांचा योगक्षेम चालवला. प्रापंचिक अवस्थेमध्ये बाप मेला न कळता या अभंगात त्यांच्या उद्ध्वस्त संसाराची कथा त्यांनीच सांगितलेली आहे. ज्ञानदेवादी 4 भावंडे समाजाच्या आश्रयावर राहिली. आपल्याला कल्पना आहे त्यांचं चरित्र, 4ही भावंडांचं कसं होतं. समर्थांनी भिक्षेच्या योगाने आयुष्यभर कार्य केले. आयुष्यभर भिक्षा मागून आणि टाकळीला प्रभू श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी जी अत्यंत कठोर तपश्चर्या समर्थांनी केली आहे, त्याच्यामध्ये तर ते भिक्षा आणून नदीच्या पाण्यामध्ये खळबळून, का? त्याची सगळी चव धुवून टाकायची. कारण उद्देश काय आहे? फक्त देहाचा निर्वाह एवढाच आहे. एवढूसा मुलगा तो, तेव्हा नारायण. कल्पना करा, आपल्याला हे कल्पनाच नाही करवत आपण. किती वर्षांचे होते ते पळाले तेव्हा लग्नाच्या वेदीवरून? एवढूसा तो नारायण तपश्चर्या करतोय. वैराग्याशिवाय देवाची प्राप्ती नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. समर्थांनी भिक्षेच्या योगाने आयुष्यभर कार्य केले. हा सर्व व्यावहारिक भाग असून योगक्षेमाला फार मोठे पारमार्थिक अंग आहे. कोणते अंग आहे? जसं आपण मगाशी बोललो, तो आत्मप्राप्तीचा योग व त्याचा क्षेम ह्यांचे अपार महत्व आहे. इथपर्यंत तो योगक्षेम जातो, कारण त्याच उद्देशाने सगळं सुरू आहे ना. अजून एक विधान करतो म्हणजे त्याचा अर्थ लक्षात येईल. हे सगळं कशासाठी सुरू आहे? भगवंताच्या प्राप्तीसाठी, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी सुरू आहे. म्हणून तो योग म्हणजे प्रत्येक वेळेला देतो तसं नाही, तो काढून सुद्धा घेतो. एक कथा माहिती असेल ते, तुझी गाय मरू दे असा आशीर्वाद भगवंत त्याला देतात. का? कारण तीच फक्त त्याच्या मोक्षाच्या आड येत असते, ती त्याला अडकवत असते. तेवढीच एक शेवटची आसक्ती त्याची उरली असते. भगवंत म्हणतात, अरे ही गाय फक्त ह्याच्या माझ्या प्राप्तीच्या मध्ये येते, काढून घेतली गाय. हा, यालाही योगक्षेमच म्हणतात. जाऊ दे, ती कथा आपल्याला बघायला वेळ नाही. मुद्दा हा की हे कशासाठी? कारण योगक्षेमाचं पारमार्थिक अंग जे आहे, ज्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे, ते इथे आत्मप्राप्तीचा योग व त्याचा क्षेम असं म्हटलेलं आहे. आणि ह्यासाठी पवित्र आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. असं ते पवित्र ज्ञान, आणि त्या ज्ञानात सर्व कर्मांची समाप्ती होते. ज्ञानयज्ञ परंतप, अखिल कर्मांची समाप्ती ज्ञानयज्ञामध्ये होते. आणि हे ज्ञान भगवान श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवणाऱ्याला होते. ते ज्ञान झाल्यावर ज्ञान होण्यासारखे काहीच उरत नाही. आणि शेवटी तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. 10व्या अध्यायातला 10वा श्लोक आपण पुढच्या अध्यायात त्याचा विचार करणारच आहोत.
पण परमपूज्य काकांनी का उल्लेख केला, तर हा देवांनी करून दिलेला शाश्वत हिताचा योग आहे. ददामी बुद्धियोगम तम. व्यावहारिक योग हस्ते परहस्ते तेच करून देत असले तरी पारमार्थिक योग ते त्यांच्या दैवी सामर्थ्याने किंवा श्री गुरूंच्या रूपाने करून देतात. व्यवहारातला योगक्षेम चालवण्यासाठी भगवंत कोणाला तरी निमित्त म्हणून पुढे करतील, कोणाच्या तरी माध्यमातून ते घडवून आणतील, कोणाच्या तरी माध्यमातून काळजी घेतील. पण हा जो पारमार्थिक योग आहे तो स्वतःच्या सामर्थ्याने किंवा त्यांचंच रूप असलेले श्री गुरु त्यांच्या रूपाने ते करून देतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु, असा संत तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. समर्थांना श्रीरामांनीच अनुग्रह दिला होता. ह्याच बरोबर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या गीतावचनाप्रमाणे किंवा संत माझी रूपडी आत्मज्ञाने चोखडी या ज्ञानदेवोक्तीप्रमाणे देवच आत्मज्ञानाचा योग करून देतात. संत माझी रूपडी आत्मज्ञाने चोखडी. संत श्रीगुरु देहरूपाने आपण श्रीगुरु म्हणतो, पण प्रत्यक्ष योग पुन्हा कोण करून देत आहे, त्यांच्या माध्यमातून भगवंतच करून देतो आहे. म्हणून तर श्रीगुरूंवरच्या श्रद्धेला इतकं अपार महत्व आहे. कारण माझ्या त्या श्रद्धेला भगवंत तथास्तु म्हणत असतो त्यांच्या रूपाने, नव्हे त्याला म्हणावं लागतं. हे म्हणावं लागतं ही जी भाषा आहे ना, ही परमार्थमध्ये बोलण्याची हिंमतच तेव्हा येते जेव्हा मी अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते या श्लोकामध्ये बसतो. संत भांडतात देवाशी, आपल्याला माहिती आहे. प्रेमाचं भांडण असतं ते, पण ते भांडण्याचं सामर्थ्य कधी प्राप्त होतं, जेव्हा मी अखंड माझं जीवनच त्याला देऊन टाकलेलं आहे. मग मी भांडणार नाही त्याच्याशी. अजून भेटला नाहीस, कुठे आहेस, संपत आलं काय, गेला दिवस आजच्या जीवनातला माझ्या, अजून तुझं दर्शन नाही, भगवंता काय चाललंय. श्रद्धा, मग ती श्रीगुरूंवरची श्रद्धा असेल, ती भगवंतावरची श्रद्धा असेल, त्या श्रद्धेला त्याला प्रतिसाद द्यावा लागतो. आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे मग वागल्यावर भक्ताला करून दिलेल्या योगाचा क्षेमरूप सांभाळही तेच करतात. म्हणून भगवंत काय म्हणतात 18व्या अध्यायात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. म्हणजे दिलेल्या बुद्धियोगाचा क्षेम मोक्ष मिळेपर्यंत देव सांभाळतात. इथपर्यंत परमपूज्य काकांचं विवेचन या श्लोकावरती आहे. पुन्हा एकदा, अनन्यश्चिंतयन्तो माम, अनन्य भक्ती, एकनिष्ठ अखंड चिंतन भगवंताचं, त्याला भगवंत, त्याचा योगक्षेम भगवंत सांभाळतो. मला आठवतं परमपूज्य काकांच्या खूप वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं प्रवचनात, पण अजूनही माझ्या लक्षात आहे की याच संदर्भामध्ये योगक्षेमम वाहम्यम बोलताना परमपूज्य काकांनी गमतीने असं म्हटलं होतं, आपण सगळेजण कुकर लावून आले असू. कुकर लावून आले असू म्हणजे काय, म्हणजे घरी गेल्यानंतर भात तयार असेल, जेवायला लगेच प्रवचन संपल्यानंतर, असं बोलले होते काका. त्याचा योगक्षेम नाही चालवत भगवंत. मागच्याला आपण कथा पण ऐकली होती. इथपर्यंत परमपूज्य काका म्हणाले होते की नेलं भगवंतानी तर जायची तयारी असली पाहिजे. तेच आपण मगाशी बोललो. भगवंताशिवाय दुसरं काही नाही. आणि मग माझ्या देहाचं, माझ्या संसाराचं काय जे काय असेल ते होईल, नव्हे तो विचारच नाही आहे. ते होईल म्हणजे वगैरे सुद्धा, हा सुद्धा विचारच झाला. त्याचं काय होतंय आणि त्याचं काय होईल, तोही विचार नाही. संसाराचा विचारच नाही. अखंड भगवंत फक्त.
त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये किंवा देह जीवनामध्ये काही गोष्टी घडतात, पण तो त्यांच्या चिंतनाचा विषयच नाही, त्याचा विचारच नाही आहे. पै सर्व भावेसी उखिते, जे वोपिले मज चित्ते, जैसा गर्भगोळ उद्यमाते, कोणाही नेणे. 335 क्रमांकाची ओळ. ज्यांच्या चित्ताने, ज्यांनी काया वाचा मनासह संपूर्ण मला देऊन टाकले आहे. आणि मग माऊली सुंदर एक दृष्टांत देते. जसा मातेच्या उदरातील गर्भगोळ स्वतःच्या देहनिर्वाहासाठी मातेशी अनन्य राहण्या व्यतिरिक्त कोणताही प्रयत्न करण्याचे जाणत नाही. फार सुंदर उदाहरण दृष्टांत माऊलीने दिलेला आहे की अजून तो गर्भ मातेच्या उदरातला जन्माला सुद्धा आलेला नाही. काय संकल्प असतात त्याचे, कल्पना करा. मी जन्माला आल्यावर हे करीन, ते करीन, असं करीन, तसं करीन, किंवा आत्ता उदरामध्ये मी हे खाईन, ते खाईन, हे पिन. काय काय असतं ते शुद्ध मराठीत? माऊली हॅज रिमूव्ड ऑल द व्हेरिएबिलिटी फ्रॉम द इक्वेशन. देर इज ओनली वन कॉन्स्टंट, माता. अनन्य, मातेशी अनन्य, फक्त बस. तसं काया वाचा मन. वचसा गृणामी, शिरसा नमामी. रामरक्षा स्तोत्र. काया वाचा मने, दुसरं काही नाही, फक्त अखंड श्रीराम. त्याला म्हणायचं अनन्य. तैसा मी वाचुनी काही, आणिक गोमटेची नाही, मजची नाम पाही, जिणे या ठेविले. त्याप्रमाणे जे अनन्य भक्त माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले नाही असे समजतात, आणि ज्यांनी आपल्या जगण्याला माझेच नाव ठेवले आहे. सुंदर वर्णन आहे. जगण्याला माझे नाव ठेवले म्हणजे दुसरं काही नाहीच आहे जीवनामध्ये, फक्त भगवंत बस. केवळ जगणे म्हणजे जीवन नसून परमात्मा हेच जीवन आहे असे ज्यांनी मानले, त्यांच्याबद्दल बोलणं सुरू आहे की तैसा मी वाचुनी काही, आणिक गोमटीची नाही. आणि मी तर यादी करूनच इथे बसलोय. कशाची? आता शनिवार रविवार सुट्टी आहे ना, 2 दिवस काय करायचं, ती यादी करूनच इथे बसलेलो आहे मी. कधी एकदा हे आता ज्ञानेश्वरी संपते आणि 25-30 कार्यक्रम ठरवून ठेवले आहे. इकडे जायचं, तिकडे जायचं, याला भेटायचं आहे, याला जेवायला बोलवायचं आहे, त्याच्याकडे जेवायला जायचं, हेच आयुष्यभर सुरू आहे आपलं. ह्याला बोलव आणि त्याच्याकडे जा, हाच कार्यक्रम आहे अखंड एककलमी. त्यात कुठेही भगवंत आहे का हो? आणि इथे काय चाललंय, भगवंताशिवाय त्या यादीत दुसरं काही. हे आपल्या जीवनाची कथा, आणि हे अनन्यश्चिंतयन्तो मामची कथा. जरुरीपुरती काय कर्तव्य असतील आपलं, तेवढ्यापुरती नामरूपांचा विचार केलेला वेगळा. उपेक्ष नामरूपे द्वे सच्चिदानंद तत्परा. समाधीम सर्वदा कुर्यात हृदय वा अथवा बहिही. दृग्दृश्य विवेक बोलतोय. ती आहे ही समाधी, अखंड भगवंत, अखंड भगवंत. उपेक्षा नामरूपांची अखंड. का? कारण सच्चिदानंदाविषयी तत्पर आहे, अखंड. निदान आपल्याला काय म्हणूया, व्यवहारापुरती नामरूपांचं स्मरण आणि त्यांचा समाचार इथपर्यंत तरी आपण मर्यादित ठेवावं की नाही स्वतःचं. कल्पना करा, पारमार्थिक असेल, मी स्वतःला पारमार्थिक समजत असेल, श्रीगुरूंचा अनुग्रहित असेल, इथे तर त्याच्या पलीकडचं वर्णन आहे. संसाराचा विचारच नाही आहे. आणि काही गोमटे नाहीत. परमात्मा हेच जीवन असे ज्यांनी मानले, ऐसे अनन्य गतिके चित्ते, चिंतित साते माते, जे उपासिती तयाते मीची सेवी. अशा प्रकारचे माझ्या वाचून दुसरी गती नसलेल्या चित्ताने चिंतन करीत जे भक्त माझी उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो. छान. आता इथे सेवा शब्द माऊलीने घातलेला आहे.
त्यांची सेवा मी करतो. पुन्हा कोणाची योगक्षेम कोणाचा वाहतो? अनन्य गतिके चित्ते. माझ्या वाचून दुसरी गतीच नाही आहे त्यांच्या चित्ताला. आपल्याला माहिती आहे संत मीराबाई आहे, संत जनाबाई आहे, संत एकनाथ महाराज आहेत, ज्यांच्याकडे शिखंड्या पाणी भरत होता. कितीतरी संत चरित्र आपल्याला माहिती आहे जिथे भगवंतानी स्वतः येऊन सेवा केलेल्या कोणाच्या तरी रूपाने त्या त्या परिस्थितीमध्ये जे काही सांभाळायचं होतं त्या भक्ताचं ते सांभाळलेलं आहे. पण असे किती भक्त आहेत मला सांगा? हाताच्या बोटावर मोजता येतील कदाचित. कारण असे मुळात इतके अनन्य भक्तच खूप दुर्मिळ असतात की ज्यांना भगवंताशिवाय दुसरं काही जीवनात नकोच आहे. त्यांची उपासना नाही, जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो असं भगवंत म्हणतात आहे. मीची सेवी ते एक वटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली. 338. ते ज्या क्षणी काया वाचा मनाने एक वटून माझ्या ध्यानाच्या प्रवाहाला अनुसरले त्याच क्षणी त्यांच्या योगक्षेमाची चिंता मला पडलेली असते. सुंदर होई आहे, कारण तेव्हाची म्हटलेलं आहे. त्याच क्षणी थोडं जरी माझं चित्त, थोडं जरी माझं काय, माझ्या काही क्षमता असतील शारीरिक बौद्धिक प्रारब्धवशात प्राप्त, त्या मी जर इकडे वापरल्या, ती कथा काय मागच्या आपण ऐकली होती, त्यांनी काठी उचलली आणि भगवंत आलेले परत गेलेत. मागच्याला कथा सांगितली होती एक. काय वाचा म्हणे, वाचेनी मनानी कायेनी एक वटून, ज्या फक्त भगवंत, बाकी कशाचीच चिंता नाही, जे घडेल ते घडू दे इतका निर्धार ज्याच्या मनी आहे, त्या क्षणी भगवंताला मात्र आता त्याच्या योगक्षेमाची चिंता पडते. कारण असा भक्त, त्याची काळजी कोण घेणार? कारण त्यांनी त्याचं जीवन मला दिलेलं आहे, त्यामुळे मला त्याची काळजी घेणं भाग आहे. मग तीही जे जे करावे ते ते मज पडिले आघवे, जैसी अजात पक्षाचेनी जीवे पक्षिणी जिये. मग त्यांनी जे जे करावे ते ते सर्व सफळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. जसे पंख न फुटलेल्या पिलाच्या जीवाने पक्षिणी जगत असते. आपुली तहान भूक नेणे, तानया निकेते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. 340 क्रमांकाची होईल. की तान्हे लेकरू आपली तहान भूक काहीच जाणत नाही, त्या तान्ह्याला हितकर काय ते आईलाच करावे लागते. पुन्हा दृष्टांत छान दिलेला माऊलीनी. त्याप्रमाणे स्वतःच्या देहनिर्वाहाची चिंता न करता जे मला प्राणाने अनुसरले आहेत, तैसे अनुसरले मज प्राणे. किंवा अजून त्याचे 2-3 अर्थ केले आहेत की माझ्या प्राप्तीकरता प्राण देण्याचीही ज्यांची तयारी आहे, किंवा माझे चिंतन करता करताच ज्यांचा प्राणांत होतो, अथवा प्राणांतिक आपत्ती आली तरी जे माझे भजन सोडित नाहीत, त्यांची सर्व प्रकारची सेवा मी करतो. अहो, त्रैलोक्याचा स्वामी आहे तो, त्रैलोक्याचा स्वामी. कल्पना करा, त्यांनी माझी सेवा करावी. माझी, त्याच्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे? स्वाभाविकच आहे. मी माझं सर्वस्व दिल्याशिवाय शक्य आहे का ते? तुम्हीच कल्पना करा. सर्वस्व, त्याला दुसरा शब्दच नाही आहे. काया वाचा मने, जे काही माझ्याकडे जे काही असेल, अखंड भगवंत. दुसरं माझ्या जीवनाचं ध्येय नाही कुठलं काही, असं जेव्हा असतं. आणि त्याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत माऊलीने दिलाय. का बरं सुंदर म्हणायचं? तान्हं जे लेकरू असतं,
त्याला तहान भूक काहीच समजत नाही. म्हणजे स्वतःचं हित, अहित, स्वतःचं जीवन, त्याच्या संबंधी असलेले संकल्प हे तर सोडूनच द्या. अगदी साध्या गोष्टीत तहान भूक सुद्धा नाही. म्हणजे हीच मार्मिकता या दृष्टांताची, की त्या तान्ह्या लेकराचा दृष्टांत का दिला माऊलींनी? तर त्या तान्ह्या लेकराजवळ, त्या एवढ्याशा छोट्याशा बाळाजवळ, त्या बाळाकडे स्वतःच्या देहनिर्वाहापुरती सुद्धा अहंकार नाहीये. इतकं ते सर्वस्वी आपल्या आईवरती अवलंबून आहे. आईनी जर त्याला काही दिलं नाही, त्याच्या पोषणाची जबाबदारी घेतली नाही, मृत्यूशिवाय गती नाही त्याला दुसरी. म्हणून तान्ह्या मुलाचं दृष्टांत माऊलीने घेतला, की तो सुद्धा अहंकार, मी जसं आपण मागच्याला बघितलं, की कर्मासाठी जो एक अहंकार लागतो तोही नाही, कारण तोही देऊन टाकलेला आहे. कोणाला? भगवंताला. भगवंत त्याची काळजी घेतात, त्याचं योगक्षेम चालवतात. तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. म्हणजे त्या भक्तांना जीवब्रह्मैक रूप मोक्षाची इच्छा असेल, तया माझी सायुज्याची चाड. सायुज्य मोक्ष हवा असेल, म्हणजे जीवब्रह्मैक रूप मोक्षाची इच्छा असेल, तर त्यांची तीच इच्छा पूर्ण करतो. योग क्षेम ही योगाची व्याप्ती आहे. अथवा देवा जन्मोजन्मी तुझी सेवा घडावी असे मला म्हणत असतील, तर त्यांच्या या श्रवण कीर्तनादी सेवेत प्रेम घालतो. सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, पण पुढे म्हटलंय, का सेवा म्हणती तरी आड प्रेम असूये. त्यांची ती जी सेवा आहे त्याच्यात प्रेम घालतो. प्रेम सुये या म्हणण्यातील भाव असा, की एक भगवद विषयक बाह्य क्रियेला सेवा म्हणतात. काय म्हटलं इथे? सेवा. आपण सेवा शब्द खूप व्यवहारात वापरतो, ठीक आहे, समाजसेवाही म्हणतात. पण सेवा, खरी सेवा तीच की जिथे भगवत, तर नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, कोणीतरी तोषवावी काया, हे जे आहे या दृष्टीने जर मी समाजाची सेवा करत असेल, ती खरी सेवा आहे. कारण नारायण असे विश्वी, मी नारायण म्हणून जर नराची सेवा करत असेल, तर त्या शब्दाला सेवा म्हणतात. अन्यथा त्याला काय म्हणतात ते आत्ता बोलण्याचा विषय नाही. पण मुद्दा असा, की भगवत विषयक ती बाह्यक्रिया असेल तर ती सेवा, पण त्या सेवेत अंतरातून प्रेम निर्माण झाल्याशिवाय त्या सेवेला भक्तीचे स्वरूप प्राप्त होत नाही. तिथे सुंदर विचार आहे. म्हणून मी सेवा करत असेन, बाह्य क्रिया माझी सेवेची असेल सुद्धा, पण त्याच्यामध्ये जर अंतरंगातलं प्रेम नसेल, तर त्याला भक्तीचं स्वरूप नाही प्राप्त होत. ते एका देहाने दुसऱ्या देहाची केलेली सेवा इथपर्यंतच ते मर्यादित राहून जातं. आणि दोन म्हटलेलं आहे, प्रेमा वाचून केलेली सेवा देवाला प्रिय होत नाही. किंबहुना ती दांभिक स्वरूपाची असण्याची शक्यता असते, शक्यता आहे त्याच्यामध्ये. कारण सेवा सुरू आहे पण प्रेम नाही आहे, त्यामुळे दंभ असण्याची शक्यता असते दाखवण्यासाठी. आणि सेवेत आत्यंतिक प्रेम असेल तरच त्या सेवेकरिता पुन्हा पुन्हा घेतलेल्या जन्मात गर्भवासादिकांचे दुःख ते दुःखच वाटत नसते. आणि या तीन कारणांमुळे भगवान म्हणतात, की मी त्यांच्या सेवेत प्रेम घालतो. सेवा करतायत, अखंड चिंतन सुरू आहे, मी त्यांना प्रेम देतो, त्यांनी काय होईल? अनन्य भक्त ते माझे होतील. म्हणजे तरी काय होईल? त्यांना माझी प्राप्ती होईल. शेवटी जीवब्रह्मैक रूप सायुज्याची चाड जे म्हटलंय. पण ज्याला देवा जन्मोजन्मी तुझी सेवा घडावी असं जे म्हटलेलं आहे, काय म्हणतात तुकाराम महाराज? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी, हेची माझे सर्व जोडी.
न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. म्हटलंय की नाही तुकाराम महाराजांनी, हेची दान दे गा देवा. हे दान मागितलंय भगवंताकडे. तुझे गुण गाईना आवडी, अखंड तुझं गुणगान करीन, अखंड तुझ्या भक्तीमध्ये मी रत राहीन, तुझंच चिंतन करीन, तुझंच ध्यान करीन. आणि हाच काय आहे माझ्यासाठी, हा सर्वस्व लाभ आहे म्हटलेला आहे. सर्व जोडी. आणि त्याच्यामुळे काय कर, मला संत संग मात्र दे. आणि या सर्वांकरता मला पुन्हा एकदा तू गर्भवास जरी दिलास, खुशाल घाल का, कारण या आनंदापुढे त्या गर्भवासाचं जे दुःख आहे ते दुःखच नाही माझ्यासाठी, असं तुकाराम महाराज म्हणतात. परमपूज्य काका म्हणतात, हे तुकाराम महाराजांनाच बोलणं शोभतं. का? कारण मी जर भगवंताला म्हणतो, भगवंत म्हणले तुला विचारलं कोणी, तुला घालणारच आहे, कारण तुझं कर्मच तसं आहे. तो वेगळा विषय. पण इतकं प्रेम भगवंताचं, की न लगे मुक्ती संपदा. ती मुक्ती नको, तो मोक्ष नको, मला फक्त तुझी सेवा, तुझी भक्ती, संत सहवास. त्याच्यासाठी हवं तर पुन्हा गर्भवास चालेल. असं ही ओवी सांगते. 342 क्रमांकाची ओवी, ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देवो, आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीच करी. असे ते भक्त जो जो विषय मनात धरतात, तो तो त्यांच्या पुढे करून देऊ लागतो, आणि दिलेल्या विषयांचे सर्वतोपरी जे रक्षण, योग आणि क्षेम, तेही मीच करतो. हा योगक्षेम आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रय मी. म्हणजे अर्जुना, ज्यांच्या काया वाचा मन इंद्रियांचा आश्रय मी आहे, त्यांचा हा सर्व प्रकारचा योगक्षेम वाहण्याचा भार माझ्यावर पडलेला आहे. कारण मगाशी मी जसं म्हणालो, जे दिलं ते परत मिळतं. आपण बोललो ना सुरुवातीला, वस्त्र दिलं, वस्त्राचं दान केलं, वस्त्र परत मिळतं, धनाचं केलं, धन परत मिळतं. आपण ही व्यवहारामध्ये नाही का, यांनी लग्नामध्ये आम्हाला काय दिलं, हा आहेर केला, आपण तसाच करतो. यांनी 200चा दिला, त्यांना 200, यांनी 2000चा दिला होता, आपण त्यांनी 2000चाच देतो. व्यवहारही असाच चालतो. जे दिलं ते परत मिळतं. पण विनाशी, मगाशी जो विचार झाला, विनाशी परत. कारण जे दान करावं ते परत मिळतं की नाही, जे दिलं ते परत मिळतं. म्हणून तर आंधळ्या गरुडाचे पाख हाती, ते कवणा उपेगा जाती, याच सध्या शिकलो आपण ती ओवी. तैसे सत्कर्माचे उपके ठाती, ज्ञाने विणा. केवळ कष्टच आहे फक्त, उपखे म्हणजे कष्ट, दुसरं काहीच वाट्याला येत नाही. कारण पुन्हा परत मिळतं ते विनाशीच मिळतं. हे सगळं आत्ता का बोललो मी, कारण इथे भगवंत जे बोलतात आहेत, की आता अंतिमत, आणि पुढे ते सगळं येणारच आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, तेव्हा त्याचा विचार जास्त होईलच. पण इथे आशय हा आहे, की शेवटी भगवंताला हे देऊन ते देऊन, शेवटी देऊन देऊन शेवटी देण्यासारखं काय असतं, माझा अहमच मी त्याला देऊन टाकला. अहम, माझं मनच त्याला देऊन टाकलं. मग आता तो काय देईल, कारण जे दिलं ते परत मिळतं. आता त्याला स्वतःलाच आपल्याला द्यावं लागतं, तो स्वतःच आपल्याला देऊन टाकतो. ह्याला म्हणायचं अविनाशी तत्वाची प्राप्ती. तिथे आता त्रिपुटी नाही, आपण त्याच्याशी एक रूप होतो, जीव ब्रह्मैक्य रूप, सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. याला म्हणायचं योगक्षेमाचं हे पारमार्थिक
अंग, स्वरूप. असं आहे 343 क्रमांकाची ओवी. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त विधिपूर्वकम्. पदच्छेद आहे. ये अपि अन्य देवताः भक्ताः यजन्ते श्रद्धया अन्विताः ते अपि माम एव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. अनन्यश्चिंतयन्तो माम. झालं. आता जे अनन्य नाहीत, दुसऱ्या कुठल्या तरी देवतेची भक्ती करतात, त्याचं वर्णन भगवंत करतात आहेत की जे म्हणजे ये माझ्याहून अन्य देवतांचे भक्त, अन्य देवता भक्ता देखील म्हणजे अपि श्रद्धायुक्त म्हणजे श्रद्धेने करतात, श्रद्धायुक्त होऊन म्हणजे अन्विता अन्य देवतांचे यजन करतात. यजनते अर्जुना म्हणजे कौंतेय, ते देखील म्हणजे ते अपि अविधिपूर्वक म्हणजे अविधिपूर्वकम माझेच म्हणजे माम एव यजन करतात म्हणजे यजंती. पुन्हा एकदा, जे माझ्याहून अन्य देवतांचे भक्त ते देखील काय करतात, श्रद्धायुक्त होऊन अन्य देवतांचे यजन करतात. पण अर्जुना, ते देखील अविधिपूर्वक माझेच यजन करतात. अन्य देवता, इंद्र देवता आहे समजा, इंद्राची पूजा, हे जे सकाम भक्ती करणारे, विशिष्ट उद्देशाने काहीतरी पुन्हा काहीतरी प्राप्ती व्हावी, त्या देवतेकडून काहीतरी मिळावं म्हणून अत्यंत श्रद्धापूर्वक त्या देवतेची पूजा करतात. त्याचं फळही त्यांना, ते जसं मगाशी आपण बोललो, ते विनाशी फळ त्यांना मिळतं सुद्धा. पण ती पूजा शेवटी मलाच पावते, ती माझीच पूजा ठरते. पण ती कशी ठरते, अविधिपूर्वक केलेली ठरते असं म्हणते आहे. कारण अविधिपूर्वकम म्हणजे अज्ञानपूर्वकम यजनते असा त्याचा अर्थ आहे. अज्ञानपूर्वकम, कारण अविधी, अज्ञानाला अविधी असं म्हणतात. काय, अज्ञानाला अविधी. कारण विधी म्हणजे ज्ञान, साधी गोष्ट आहे. आपण म्हणतो ना विधीपूर्वक पूजा केली म्हणजे काय, ज्ञानपूर्वक ती जशी करायची तशी. त्यामुळे अविधीला काय म्हणायचं मग, अज्ञान. अज्ञानपूर्वक मिजनते म्हणजे अज्ञानाला त्यामुळे अविधी म्हणतात. अज्ञानपूर्वक केलेलं ते पूजन ठरतं. म्हणजे तिथे तो योग्य भाव नसतो. हे समजून सांगण्यासाठी एक परमपूज्य मंदाताईंचा दृष्टांत थोडा वेगळ्या पद्धतीने वापरून घेतो. परमपूज्य काका अमेरिकेत बऱ्याच वेळेला आधी येऊन गेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतोय. परमपूज्य काका अमेरिकेत आल्यानंतर कधी कधी त्यांना लोक जेवायला बोलवायचे, भोजनाला. तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात खूप इथे काही प्रवचनं किंवा अशासारखं काही नसायचं. किंवा असलं तरी जसं एक अमेरिकेत पद्धत आहे, कोणाचे आई वडील आले की त्यांना जेवायला बोलवायचं भारतात ते परत जाण्याच्या आधी. चांगली पद्धत. काका काकूंनी यावं आमच्याकडे अशी एक इच्छा. त्या पद्धतीने काही वेळेला मला परमपूज्य काकांना घेऊन जावं लागायचं, कोणाच्या तरी घरी बोलवलं बा भोजनासाठी. आता कल्पना करा, तिथे मी घेऊन गेलो आहे काकांना आणि हे अनुभवाचं बोलतोय मी, अनुभवात नाही सांगतोय, आणि दृष्टांत म्हणून खूप छान आहे हा विचार समजून घेण्यासाठी. पण म्हणजे काकांना मी घेऊन गेलो भोजनाला तिथे. आता त्यांच्या घरी पण ज्यांनी बोलवलं त्यांना कदाचित थोडीफार
माहिती काकांना असायची. किंवा मी जसं म्हणालो, कोणीतरी आलेलं आहे यांच्या घरी, कोणीतरी आहे, मोठी व्यक्ती आहे, वयाने मोठे आहेत, ह्या भावनेनी ते जेवायला बोलवायचे. विशेषतः त्यांच्या कुटुंबातले जे इतर सदस्य असायचे त्यांची बघण्याची दृष्टी काय, कोणीतरी एक वयस्कर व्यक्ती आलेली दिसते, बरं अच्छा हे डॉक्टर आहेत का, मग डॉक्टर म्हटलं की थोडंसं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग त्यांचं भोजन सगळं आदरातिथ्य व्यवस्थित, जसं आपण एखाद्या घरी आलेल्या पाहुण्याचं करतो, व्यवस्थित त्यांचं आदरातिथ्य करतो, त्यांना जेवू घालतो, काही एखादी असेल छोटीशी एखादी भेटवस्तू देतो, या पद्धतीने सगळं, या पद्धतीने ते करायचे. एका ठिकाणी तर एका व्यक्तीने, ज्याला ही काहीच कल्पना नाही, त्याला असं वाटलं हे कोणाचे तरी आजोबा आहेत, त्यांना ते एक आजोबा, हो आजोबा जरा असं बोला, अशा पद्धतीने वगैरे सुद्धा तो काकांशी बोललेला आहे व्यक्ती, मी पाहिलेला ऐकलेला आहे. मुद्दा, एखाद्याला घरी बोलवून त्याचं छान त्याला भोजन देणं, त्याचं सगळं आदरातिथ्य करणं वगैरे वगैरे, हे सगळं छान आहे. त्यांनी जे काही थोडंफार पुण्य मिळायचं, ते पुण्यही त्यांना मिळालेलं आहे. भोजन परमपूज्य काकांचंच झालेलं आहे, पण अविधीपूर्वक झालेलं आहे. हेच दुसऱ्या एका ठिकाणी परमपूज्य काकांना बोलवलं होतं, जिथे त्यांना संपूर्ण कल्पना आहे की हा कोण महात्मा आहे, सद्गुरू आहेत. अरे हे माझं भाग्य आहे की ते माझ्या घरी आले, काय माझं भाग्य की या अमेरिकेसारख्या दूर देशामध्ये माझ्या घराला त्यांचे पाय लागावे, माझ्या हाताने स्वयंपाक करून त्यांना वाढता यावं, किती जन्माचं माझं पुण्य आहे. भोजनच आहे, विधीपूर्वक आहे. आता इथे जे फळ त्याला प्राप्त होईल, ते फळ आणि पहिल्या घरी बोलवलेलं होतं त्यांना मिळालेलं फळ, जमीन आसमानचा फरक आहे. तिथे काकासुद्धा, काय आपण शिष्टाचार म्हणतो त्याप्रमाणे, तिथे बसून त्यांनी काय दोन, कधी कधी ते लोक, त्यांना कल्पनाच नसल्यामुळे उगीच काहीतरी पॉलिटिक्सबद्दल बोल, इकडलं बोल, बाहेरचं बोल, संसाराचं बोल, काकाही थोड्यापुरती त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन तिथून निघायचे. कारण बोलवलं, जायला हवं म्हणून गेलेले. पण ह्या दुसऱ्या ठिकाणी आयुष्यभर विसरणार नाही ती व्यक्ती, की असा महात्मा माझ्या घरी येऊन भोजन करून गेलेला, मला अशी संधी मिळाली. कारण शास्त्रात तसं वर्णन पण आहे, अशा जीवनमुक्ताला जीव घालण्याचं काय पुण्य आहे. या भावनेने, म्हणून मी मगाशी शब्द वापरला की योग्य भाव तिथे नाही, अज्ञानपूर्वक केलेलं पूजन आहे ते. आणि त्याला म्हटलेलं आहे अविधीपूर्वकम यजंती अविधीपूर्वकम. इंद्राची पूजा, पूजा इंद्राची म्हणून समजून चालली आहे काय, असं काहीतरी की इंद्र आता पाऊस, त्याची देवता समजतात, पाऊस पाडण्याचं काम त्याच्याकडे. मग काय, पूजा केली कशासाठी, माझ्या शेतीत पाऊस पडावा, योग्य अशी केली, ती व्यवस्थित जरी केलेली असेल तर, हे सगळं गृहीत धरून बोलणं चाललेलं आहे. पाऊस पाडेल तो, पण त्याच्या पुढे काय, पुढे काहीच नाही. पण त्या इंद्राची केलेली पूजा ही त्याचीच पूजा ठरते का, अहम क्रतुर्हम यज्ञ सदाहम अहम औषधम. अरे सर्व यज्ञाचा भोगता तोच आहे. पण हे मला जेव्हा समजत नाही, तेव्हा अविधीपूर्वक केलेलं, ये अपि अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धयान्विता, श्रद्धापूर्वक केलेला आहे म्हणून तर त्याचं फळ मिळत आहे. अंतवंत, अंतवंत तू फलम तेषाम, असं फळ मिळत आहे. पण ते अपि माम एव कौंतेय यजंती अविधीपूर्वकम, अविधीपूर्वकम. कारण तो कसा आहे, तो मगाशी आपण जसं बोललो, योगक्षेम आघवा तयाचा मज चिप्पडीला पांडवा असा तो आहे. नामदेव महाराज जसं म्हणतात की घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तो पहिले घेतो, काय घेतो, माझा अहंकार घेतो, आणि मग उदार किती, स्वतःलाच देऊन टाकतो, असा तो. पण असं विधीपूर्वक त्याचं यजन मी करत नाही, आणि अविधीपूर्वक यजन करतो, तर भगवंत म्हणतात आहे की अरे ते अविधीपूर्वक माझेच यजन होतं शेवटी ते, पण ते अविधीपूर्वक असल्यामुळे काय होतं,
त्याचं योग्य ते फल प्राप्त होत नाही. आता आणिकही संप्रदाय परी माते निर्णती समवाये, जे अग्नी इंद्र सूर्य सोमाय म्हणून यजती. 344 क्रमांकाची ओवी आहे पहिली या श्लोकावरची. की आता निष्काम व एकनिष्ठ अशा माझ्या भक्तीशिवाय दुसऱ्या सकाम व भिन्न भिन्न देवतानिष्ठ कर्ममार्गांच्या संप्रदायाने जे लोक अग्नये स्वाहा, इंद्राय स्वाहा, सूर्याय स्वाहा, सोमाय स्वाहा असे म्हणून अनेक देवतांचे यजन करतात, परंतु या सर्व देवतात अभेद संबंधाने असलेल्या मला जाणत नाही. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. झालाय आपला विचार करून. याच अध्यात शिकलो आपण. एकत्वेन पृथक्त्वेन, पृथक पृथक. पण शेवटी काय, अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहमहम औषधम, मंत्रो महमेवाच्य महमग्नी रहमुक्तम, पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा, वेद्य पवित्र ओंकार रुक्साम यजुरे वच. हे सगळं आपण अभ्यास केलेला आहे, पण पुन्हा हे लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे हे जे सकाम भिन्न भिन्न देवतांची उपासना करणारे लोक हे अभेद संबंधाने मला जाणत नाही, तेही खीर मातेची होय का, जे हे आघवे मीची आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. तरी पण ते यजनही खरोखर मलाच प्राप्त होते शेवटी, कारण यज्ञाचा भोगता अंतिमतः मीच असल्यामुळे ते मलाच प्राप्त होतं. कारण जे हे सर्व विश्व ते मीच आहे, परंतु भक्ती करण्याची पद्धती सरळ नसते, म्हणून ते भजन फलाच्या दृष्टीने वाकडे पडते. सारांश, माझ्या शुद्ध भक्तीच्या फलात आणि अन्य देवतांच्या भक्तीच्या फलात वैषम्य निर्माण होते. माऊली पुढे दृष्टांत देतात आहे, पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकाचे बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे. असे पहा की वृक्षाचे शाखा पल्लव हे सर्व एकाच बीजाचे नसतात काय, असतात, पण ते वेगवेगळे असतात की नाही. परंतु पाणी घेणे हा मुळाचा धर्म आहे, म्हणून ते मुळालाच घालावे लागते, मुळालाच घालावे लागते. म्हणूनच मला एकदम सुंदर एक ओवी आठवली, म्हणून जाणतेनी गुरु भजीजे. काय म्हणलं मौलीनी, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, म्हणून मला ती आत्ता आठवली. हाच दृष्टांत तिथे मौलीने दिलेला आहे. म्हणून जाणतेनी गुरु भजीजे तेणे कृतकार्य होईजे. का, श्री गुरूंना भजनाने का कृतकार्य होणार आहे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. बरोबर तेच, त्याच अर्थाचं हे तिथे ओवी आहे की मुळालाच पाणी घालावं लागतं, शाखा पल्लव जरी अनेक असले. का, दहाही इंद्रिय आहाती. अजून एक दृष्टांत, ये जरी एकेची देहींची होती, आणि इही सेविले विषय जाती एकेची ठाया. 347 क्रमांकाची ओवी. की किंवा 10 इंद्रिय आहेत आणि ही जरी एकाच देहाची आहेत, यांनी सेवन केलेल्या विषयांची सुखदुःखे एकाच अंतःकरणाच्या स्थानापर्यंत जातात. हे सुंदर दृष्टांत दिला. का डोळ्यांनी भोगलेलं सुख एका ठिकाणी आणि नाकाने भोगलेलं सुख दुसऱ्या ठिकाणी, आणि असं जातं नाही, एकाच अंतःकरणाच्या ठिकाणी जातात 10 इंद्रियांची सुख. हा सुंदर दृष्टांत आहे. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी. 348. तरी सुद्धा दूध तुपापासून बनवलेली चांगली पक्वान्ने कानात कशी भरावीत, फुले आणून डोळ्यावर कशी बरे बांधावीत. माऊलींचे दृष्टांत. तेथ रस तो मुखीची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. सगळ्यात महत्वाचं आहे, मी तो यजावा, कारण माझं ते यजन होणारच आहे तसंही, पण मीची म्हणून त्या पक्वान्नातील रस मुखानेच सेवन, फुलातील सुगंध तर नाकानेच घ्यावा लागतो. त्याप्रमाणे इंद्रादिक देव माझी रूपे जरी आहेत, तरी पण
मला इंद्र वगैरे न समजता मी समजूनच माझे भजन करावे लागते. तैसा मी तो यजावा मीची म्हणूनी. आणि 350 क्रमांकाची शेवटची ओवी आहे या श्लोकावरची. येर माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. तैसे आंधळ्या गरुडाचे पाख हाती. ते कवणा उपयोगा जाती, कारण त्या कर्माला ज्ञानाचे डोळे नाही आहेत हो. कर्म सुरू आहे, पण ज्ञाने विण, म्हणून फक्त उपके ठाती केवळ कष्ट. म्हणून अर्थ दिलाय 350 क्रमांकाच्या ओवीचा, की परंतु इतर जे कर्मठ आहेत ते मला व्यापकाला न जाणून जे काही भजन करतात ते परिणामी वाया जाते. कारण माझे भजन देवतांच्या उद्देशाने होत असल्यामुळे ते भलत्याचे भलत्या स्वरूपाने होते. म्हणून माझे भजन माझ्याच उद्देशाने होण्याचे ज्ञान हेच खरे कर्माचे डोळे आहेत. आणि ते ज्ञान देखील संशय दोष रहित असावे लागते. ज्ञान तर हवं, पण भ्रमरहित हवं, संशयरहित हवं, हे सर्व दोष रहित ते ज्ञान हवं. तर माऊली त्याला सत्कर्म म्हणायला तयार आहे. ते खरं सत्कर्म मी समजतो ते सत्कर्म नव्हे. मगाशी सुरुवातीला आपण जे बोललो, कोणत्या उद्देशाने मी दान देतोय म्हटलं तर सत्कर्मच आहे, दान देतोय मी. पण तो चेक लिहितानाच माझं शुद्ध मराठीत कॅल्क्युलेशन झालेलं असतं, इतकंच द्यावं कारण तेवढाच टॅक्स ब्रेक मला मिळणार आहे, त्याच्या पलीकडे देऊन काही उपयोग नाही. कोणत्या उद्देशाने चाललाय त्याला माऊली सत्कर्म म्हणायला तयार नाही. ते शुद्ध पुण्य नव्हे. ते पुण्याचं लेबल असलेलं पाप. आणि पाप का म्हटलं, याच्याकरता म्हटलं भगवंताची प्राप्ती त्यांनी होत नाही म्हणून. ती व्याख्या आहे. जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. असं एक सुंदर आपल्यासमोर एक तत्वज्ञान या निमित्ताने आपल्याला शिकायला मिळत आहे, फार अप्रतिम, की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते. अनन्य, एकनिष्ठ, ज्ञानगर्भ अशी भक्ती, असं भजन, असं यजन, त्याचंच यजन त्याच्याच प्राप्तीसाठी केलेलं, हेच अंतिमतः आपल्या हिताचं ठरतं. 350 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आलेला आहे आणि बरोबर आपली वेळ संपलेली आहे. आणि श्लोक क्रमांक 23 भगवद्गीता, पुन्हा एकदा अध्याय 9 त्यातल्या 350 क्रमांकाची शेवटची ओवी, तिथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. पुढच्या वेळेला या शेवटच्या ओवीने 350 क्रमांकाच्या ज्या विषयात प्रवेश करून आपल्याला दिलेला आहे त्याचा विचार करू. म्हणजेच 24 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार पुढच्या वेळेला करूया. आणि आजचं जे काही चिंतन असेल, जे काही थोडंफार चिंतन घडलं असेल, आपल्या अंतःकरणामध्ये काही भक्तिप्रेम या निमित्ताने काही निर्माण झालं असेल, एक प्रेरणा निर्माण झाली असेल भगवंताच्या उपासनेची, भक्तीची, ध्यानाची, ते सर्व भगवंताच्याच चरणी, माऊलींच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.